आरोहीचं गोल्डन प्ले बटन आले आपल्याकडे आता 2 गोल्डन प्ले बटन टाइम लागताय फायनली आरोही व्लॉग्स. तर काही या ठिकाणी मम्मी ना इंग्लिश वाचून दाखवणार आहे सगळ्यांना. हा वाच. पप्पा आहे ना आरोहीचं गोल्डन प्ले बटन बघताय. 1 मिलियन म्हणजे खूप मोठा आकडा असतो. जेव्हा आपण स्टार्ट केलं तेव्हा असं ते भेटायचं ना, मला वाटायचं बापरे किती भारी ना, ज्यांना भेटत असेल त्यांना किती भारी असेल ना. काही आमची गोव्याची सगळी पॅकिंग झालेली या ठिकाणी. ही जी आहे ना ही माझी बॅग आहे आणि पुढच्या फक्त त्याचा काही खाली टाकले असतात. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आपला जो व्लॉग चालू होतोय ना तो डायरेक्ट गाडी वगैरे पुसताना चालू होतोय. त्याचं रिझन असं आहे की मी चाललोय फुलंब्रीला. आपले फर्निचरवाले जे भैया आहे ना त्यांना घेऊन चाललोय. आपलं फुलंब्रीचं जे शॉप आहे ना तिथलं दाखवायचं आपल्याला त्यांना शॉप की कसं फर्निचर करता येईल. आणि आपण जे फुलंब्रीचं शॉप आहे ना ते एकदम प्रीमियम आणि एकदम मस्त कॅटेगरीमध्ये करणार आहे. म्हणजे आता मला ह्या शॉपमुळे माहीत झालं ना की कुठं कोणती गोष्ट घ्यायला पाहिजे, कुठं कोणती गोष्ट नाही घ्यायला पाहिजे. मग त्या हिशोबाने म्हटलं एकदा फर्निचरचं सगळं काम वगैरे दाखवून देऊ. त्यासाठीच मी आता निघालेलो आहे. अरविंद आहे ना गावाकडेच गेलेला होता, तो तिकडनं येतोय. इकडनं अमोल भाऊ, मी आणि फर्निचरवाले भैया सगळे सोबत चाललोय. आणि उद्या आम्हाला निघायचंय गोव्याला सकाळी 4:30 वाजता. त्याच्यामुळे म्हटलं जेवढे काम आजच्या आज करता येतील ना तेवढे सगळे करून जायचंय. कारण 4-5 दिवस आपण सगळं गोवा फिरणार आहे. गोव्याचे ब्लॉग सुद्धा बघायला तुम्हाला खूप जास्त मजा येणार आहे. आणि मेन म्हणजे आज आहे ना आरोहीचं गोल्डन प्ले बटन येणार आहे. मला ना डिलिव्हरी बॉयचा कॉल आला होता की तिचं गोल्डन प्ले बटन आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. 4-5 वाजेपर्यंत आहे ना ते शॉपवर डिलिव्हरी देखील देणार आहे. आणि रात्री आपण मस्तपैकी सेलिब्रेशन करू आणि आरोहीला तिचं गोल्डन प्ले बटन देऊ. आता ना आम्ही आपल्या फुलंब्रीच्या शॉपच्या तिथं आलेलो. ते फर्निचरवाले भैया आहे ना एकदम मोजमाप वगैरे घेताय, कुठं काउंटर वगैरे कसं काय घ्यायचं. ह्या साईडला शेल्फ वगैरे राहणार आहे. त्याच्या पहिले इथलं कलर वगैरे सगळं लुक चेंज करायचा आहे. वरती पीओपी घ्यायची की पीव्हीसी घ्यायची अजून ते क्लिअर नाही आमचं फक्त. आणि अरविंद गावाकडे गेला होता पेरणीसाठी. झाली का पेरणी खराब झाला. गावाकडे जातो लगेच खराब होऊन जातो. तर काहीच मी फुलंब्रीचं शॉप ते दाखवून आहे ना आता फायनली घरी आलो आहे. आणि तुम्हाला आता टी शर्ट चेंज झालेलं दिसत असेल. त्याचं रिझन असं आहे की आम्हाला गोव्याला जायचं आहे ना त्याच्यासाठी मी टी शर्ट वगैरे बघत होतो. आणि तेवढ्यात आहे ना मला डिलिव्हरी बॉयचा कॉल आला की गोल्डन प्ले बटन आलं आहे म्हणून. आता आपण लवकर आपला घोडा काढू आणि आपलं गोल्डन प्ले बटन जे आलं आहे आरोहीचं ते घेऊन येऊ. हर्षद चल. तर हर्षद आणि मी ना गोल्डन प्ले बटन पिकअप करण्यासाठी आलेलो आहे. आणि ते भैया पण आले. पाठीमागे त्यांनी गाडी लावलेली आहे. आपण एकदा सिग्नेचर वगैरे करू आणि आपलं गोल्डन प्ले बटन त्यांच्याकडून घेऊन टाकू. आरोही तर खूप जास्त खुश होणार आहे डायरेक्ट. हर्षद तुला यायचंय का रे गोव्याला? नको, शाळा चालू झालेली आहे. नको शाळा चालू झाली. मनापासून सांग, मनापासून. नको. तर काही फायनली आरोहीचं गोल्डन प्ले बटन आता आम्ही घरी घेऊन आलेलो आहे. आरोहीचं गोल्डन प्ले बटन आले आपल्याकडे आता 2 गोल्डन प्ले बटन, 2 सिल्वर प्ले बटन झाले. आता लवकर वरती जाऊ आणि आरोहीला तिचं गोल्डन प्ले बटन देऊ. चला आपण आता हे जे गोल्डन प्ले बटन याची अनबॉक्सिंग करूया. स्कूबी आहे बघ गोल्डन प्ले बटन. स्कूबी कशी बघती बघ ना, जसं तिला सर्व कळतंय. हॅपी बर्थडे टू यू. ड्रायव्हर घेतलं अनबॉक्सिंगला. याच्यात काय काय बघूया. बाप ह्यावेळेस जरा जास्त टाईट दिलं. काय त्याच्यात? याच्यात ऍड्रेस आणि ते परत किती खर्च लागतो ते दिलेलं आहे. 10,500 रुपये खर्च लागतो. ते जड असतं ना, है ना, त्याच्यामुळे लागत असेल. किती छान पॅकेजिंग करून येतं ना ते. मस्त ब्लॅक कलरचा बॉक्स आहे. भारी पॅकेजिंग आहे. तुला करायचं अनबॉक्स? नाही, तुझ्या शुभ हाताने कर ना पटपट. हा ना, थोडा टाइम लागतोय. फायनली आरोही व्लॉग्स बरोबर टाकलं होतं मी चॅनलने. यस, बरोबर. मला काय वाटलं माहिती का, मी आरोही व्लॉगच केलंय म्हटलं. नाही, तू बरोबर टाकले. तुझ्याकडे मिस्टेक होऊ शकते. तर काही या ठिकाणी आरोहीचं गोल्डन प्ले बटन किती सुंदर दिसतंय. आता इतकं भारी वाटतंय. 2 गोल्डन प्ले बटन, 2 सिल्वर प्ले बटन. लवकर आता डायमंड प्ले बटन पाहिजे दोघांचे पण 2-2. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला डायमंड प्ले बटन भेटावं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ते लाल कलरचं जे सबस्क्राईबचं बटन ना मित्रांनो ते प्रेस करा. ते बिलकुल फ्रीमध्ये
त्याने तुम्हाला जरी फायदा झाला नाही ना, बट आम्हाला खूप जास्त फायदा होत असतो आणि मोटिवेट होत असतो व्हिडिओ वगैरे बनवायला आणि आम्हाला तेवढाच इंटरेस्ट येतो. आणि थँक्यू सो मच गाईज, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, मोहन बाप्पाच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या सपोर्टमुळं आरोहीचं सुद्धा आम्ही युट्यूब चॅनल ओपन केलं, तिचं सिल्वर प्ले बटन आलं आणि इतक्या लवकर गोल्डन प्ले बटन आलं. म्हणजे मला असं वाटतं आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठी क्रिएटर म्हणून ती पहिली असेल की जिच्याकडे गोल्डन प्ले बटन आहे. ऍक्च्युली छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही, टोटली मराठवाड्यात पण ती पहिली असेल मराठी ब्लॉगर जिच्याकडं गोल्डन प्ले बटन आहे म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन आरोही, व्हेरी 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 कॉंग्रॅच्युलेशन. आपलंच आहे, किती भारी दिसतंय ना. आता वेअर हाऊस बनत होतं तेव्हाच मी स्पेशल जागा सोडली होती गोल्डन प्ले बटन लावायला. आता मस्त तिथं साईडला गोल्डन प्ले बटन लागणार, किती भारी दिसेल ना. 2 सिल्वर प्ले बटन, 2 गोल्डन प्ले बटन. तर काही मला ना बाहेर थोडंसं काम होतं, ते काम करून आलोय ना. आता ना डायरेक्ट रात्र झालेली आहे. आता आरोही, मम्मी पप्पा सगळे जेवायला बसलेले आहे. काय आरोही आज जेवायला वरणपोळी कुठून आणलं का? वरणपोळी कुठे गेली ती महागायला? आपल्या घरचे कसा देतो. अच्छा सॉरी मला नव्हतं माहिती. पण कुठून आणला? संकेतचा त्यांचा भांडरा होता ना. अच्छा तिथला आहे का? अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. खा मस्करी करतात लगे देवाचा आणि हे आणि ते. हर्षद चांगला आहे का वरण भात? एकदम भारी वरण तर एकदमच भारी. आणि तो मिरची खा, मिरची तर सोबत अजूनच भारी. आणि शिरा पण उद्या गाडीत जायचंय, सांग त्याला. हा? उद्या गाडीत जायचंय. ए एवढं नको. नाही तो कॅन्सल आहे ना तसं पण. मिरचीचं म्हणते मी. पॅक आहे. मग आज तर मला काय, मम्मी त्याला नाही नेणार बरं का, पप्पा त्याला नाही नेणार गोव्याला. हा ना मग विचार, पप्पा नाही म्हणताय. पप्पानी यायचंय त्याला. आणि तुम्ही आरोहीचं गोल्डन प्ले बटन बघितलं का? मी नाही बघितलं ना. ठीक आहे, पप्पानी बघितलंय. ही म्हणे मला लय भूक लागली, मग आम्ही जेवायलाच बसलो डायरेक्ट. जेव्हा मी पण जेवण करून घेतो. ना आरोहीचं गोल्डन प्ले बटन बघताय. ऍक्च्युली ना आज मम्मी अशी प्लॅनिंग झाली होती की केक बी काढू, म्हटलं छोटा बिटा कट करू, पण गडबडच एवढी होती. मी मिटिंगला गेलो होतो निफ्टी गुरुजीकडे, तेच थोडंसं काम वगैरे बघायचं होतं. आणि आज सगळ्या गोष्टी फायनल झाल्या. म्हटलं परत हप्ताभर मी नाहीये, मग इकडे ऑफिसचं काय काम चालू आहे मला काहीच माहित पडणार नाहीये. पप्पाला तर आयडिया पण नाहीये आम्ही कशाचं ऑफिस करतोय आणि काय नेमकं. पप्पा आज ते फुलंबरीच्या कामाचं फर्निचरचं त्याचं काम पण दिलं. किती दिवसात करून देणार? तो दिन ना महिन्याभराच्या आत दिल करून. हा बघा युट्यूबचं सर्टिफिकेट आहे. आरोही वाचत वाच ना. हा वाच. नको राहू द्या मॅडम राहू द्या. तर काही या ठिकाणी मम्मी ना इंग्लिश वाचून दाखवणार आहे सगळ्यांना. हा वाच. हा यू हा दॅट इट ए थांब. हा यू डॅट इट पुढं 1 हा मिलियन्स. मिलियन मिलियन आहे का ते? मिशनला मिलियन. 1 मिशन 1 चॅनल. आणि हे यू डॅड इट नाही, यू डिड इट आहे. हा पुढं 1 चॅनल अँड 1 मोर. हा थांबा ना वाचू द्या ना. हा 1 मिलियन सबस्क्रायबर. हा काय? कॉंग्रॅच्युलेशन. हा कॉंग्रॅच्युलेशन. यू मे हॅव. वाचता येतं ना. हा बाय मला वाचता येतं. युट्यूब मला वाचता येतं. मास वाचतात मला. START. कोणी वाचत. मी वाचतो. हा मी दुसरा शब्द देतो तुला रॅन्डम, तो वाचून दाखव. हा हे वाच. हे काय लिहिलं? हे वाच काय ते. अरे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलने का है, हमको गोवा निकलने का है सच्ची में. मिल्क स्टोन आहे का? नहीं मिल्क शेक. माइलस्टोन है माइलस्टोन. 1 mission, 1 channel and 1 more thing. 1 million subscriber. Congratulations. एक्सप्लेन पण कर. You may have started with just a few. इथून एक्सप्लेन कर. यू डिड इट म्हणजे तुम्ही करून दाखवलं समजा. तुम्ही करून दाखवलं. 1 मिशन म्हणजे? 1 चॅनल अँड 1 मोर थिंग. आणि अजून एक थिंग 1 मिलियन सबस्क्रायबर. कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन. यू मे हॅव स्टार्टेड विथ जस्ट फ्यू व्ह्युअर्स म्हणजे थोड्या दिवसातच तुम्ही काय. यू मे हॅव स्टार्टेड विथ जस्ट फ्यू व्ह्युअर्स. तुम्ही खूप कमी व्ह्युअर्स पासून सुरुवात केली होती. बट युअर व्हॉइस म्हणजे तुमचा आवाज, तुमचं पॅशन, तुमची आवड, तुमची क्रिएटिव्हिटी हॅव नाव टच द लिव्ज ऑफ पीपल अराउंड द वर्ल्ड. म्हणजे तुमचं बोलणं, तुमचं पॅशन, तुमची आवड हे असं लोकांना टच झालंय अराउंड द वर्ल्ड. त्याच्यातला वाचता येतंय. पप्पा तुम्ही गोल्डन प्ले बटन बघा ना, काढा ना. तर आता आहे ना पप्पा आहे ना आरोहीचं गोल्डन प्ले बटन बघताय.
हे बघा. हे मालपोड आहे. हा भेटो तर भेटो. हा, निकल. अरे मोठं आहे. मोठं नाही तेवढंच आहे. आरोही ब्लॉग्स फॉर पासिंग 1 मिलियन सबस्क्रायबर युट्यूब. आरोही ब्लॉग्स. कसं वाटतंय मम्मी? सगळे घामाघूम झाले. त्याचं रिझन हे की मी फॅन बंद केलेला आहे. नाही तर काय होतं, मी कालचा ब्लॉग बघत होतो त्याचा गुम 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 आवाज येत होता. त्याला पण ब्लॅक आहे. आपल्या पहिल्या याला पण ब्लॅक आहे आणि सेम एवढी साईज आहे. साईज सेमच राहते. सेम आहे. तू सिल्वर प्ले बटन म्हणते ते छोटे आहे, गोल्डन मोठे आहे. डायमंड मोठं राहील. डायमंड मोठं मोठे राहतं. डायमंड छोटं राहतं, पण डायमंड असं 3D मध्ये राहतं. असं नाही, समोर राहतं 3D मध्ये, म्हणजे असं थोडं असं वरचं अशी राहतं. एवढी जाड राहते ते. हे निघत नाही का रे? काढून पाय ना. मालक का? हा, नीलमोहन. नीलमोहन नीलमोहन कस काय नाव त्याचं? इंडियन सीईओ असेल ते. CEO, हा. डायमंड कधी? डायमंड आता लोकांनी लवकर सबस्क्राईब केलं तर डायमंड प्ले बटन सुद्धा लवकर येईल. हात आता आहे लागले. ना आपले युट्यूब वरती आपले पण आज 2.5 मिलियन सबस्क्रायबर झाले. 2.5 मिलियन म्हणजे मागच्या वर्षी अशा वेळेस 1 मिलियन पण नव्हते. हा, नव्हते. आपण गाडी घेतल्यावर वेळेस. ऑगस्ट मध्ये 1 मिलियन झाले होते. म्हणजे वर्षभरात लोकांचं एवढं प्रेम भेटलं की 1.5 मिलियन म्हणजे 15 लाख सबस्क्रायबर आपण फक्त एका वर्षाच्या आत केले. म्हणजे फक्त 8-9 महिन्यात आपण डायरेक्ट 15 लाख सबस्क्रायबर केले. हा, आणि असं जर प्रेम राहिलं ना तर पुढच्या वर्षी मला असं वाटतं की पुढच्या वर्षी डायरेक्ट 5 मिलियन सबस्क्रायबर राहतील पुढच्या वर्षी अशा वेळेपर्यंत. पण आपल्याला त्याच्या पण पुढे जायचंय. 5 मिलियनच्या पण पुढे क्रॉस करू आपण लवकर आहे ना. 10 मिलियन करा म्हणजे गोल्डन प्ले बटन येईल. डायमंड डायमंड सॉरी डायमंड मी बोलता म्हणून गेलो. गोल्डन आला आपल्याकडे आहे ना. येस, आता डायमंड. हे पण अपेक्षित नव्हतं, बट सगळ्यांचं प्रेम आहे. त्या प्रेमामुळे शक्य झालंय. आणि आता ज्याचं हे प्ले बटन आहे त्यांचे मत जाणून घेऊ. मॅडम कसं वाटतंय तुम्हाला? खूप भारी वाटते मला तर. असं वाटलं होतं का तुला नाही, कधी असं तुझे 1 मिलियन म्हणजे खूप मोठा आकडा असतो. जेव्हा आपण स्टार्ट केलं तेव्हा असं ते भेटायचं ना, मला वाटायचं बापरे किती भारी ना. ज्यांना भेटत असेल त्यांना किती भारी असेल ना. ते फायनली आपल्या हातात आले. ते पण 2 आहे आपल्याकडे आता. 2 कुठे 4 प्ले बटन आहे आपल्याकडे. नाही, गोल्डन प्ले बटन 2 आहे. हा, 2 आहे. सिल्वर आहे. एकदम भारी वाटतंय. आता जर हर्षदनी पण लवकर ब्लॉगिंग चॅनल कडे फोकस केला ना तर मला असं वाटतं अजून सिल्वर प्ले बटन गोल्डन प्ले बटन येतील आपल्या घरात. हर्षद कधी करतो स्टार्ट? कामचा कॅमेरामन बनायचंय तुला. नाही, 10 महिन्यानंतर येईल सिल्वर प्ले बटन. किती? 10 महिने. 10 महिन्यानंतर. हा. आणि नाही आलं तर तू तुझी मिशा काढून टाक. हा विषय नाहीये मला. हा, म्हणून तर म्हंटल आहे ना बाप्पा. तर काही आमची गोव्याची सगळी पॅकिंग झालेली. या ठिकाणी ही जी आहे ना ही माझी बॅग आहे. आणि ही बॅग जी आहे ना ही आपल्याला हिमालयन गाडीवर जे हेल्मेट घेतलं होतं ना आपण त्याच्यासोबत फ्री भेटली होती. कशाचं फ्री? ते 6,500चं हेल्मेट आहे आणि त्यासोबत बॅग फ्री. सॉरी, हेल्मेट सोबत नाही, मला असं वाटतं हेल्मेट प्लस ते वरचं जे आहे ना ते पण 1700 रुपयाचं वेगळं आहे. ते घेतलं तेव्हा ही बॅग आहे ना फ्री भेटली. आणि इकडे बघा हे मुरमुरे घेतलेले आम्ही तिकडे भेळ वगैरे करण्यासाठी. आणि इथे नाही चिप्सचे पॅकेट वगैरे संकेतला आणायला लावले होते का? संकेत आहे ना चिप्सचे पॅकेट वगैरे घेऊन आलेला आहे. आणि यांनी पण बघा किती आणलंय खायचं चिप्स. हे बापरे बापरे. ए ओरिओ का फोडला? ते मग मोठं खायला ते जागा नव्हती पुरत म्हणून वेगवेगळे टाकले. हो का? आणि बघा इथं चमचे वगैरे, हे लॉटे चॉकोपाय, इथं चिप्स वगैरे. हे टमाटे बिमाटे कशासाठी घेतले? भेळसाठी. आपण अरे हा, खिचडी हा, पण हा, करणार हा. आहे. तांदूळ बिंदूळ मग तांदूळ पण घेतले. म्हणजे घेतले का? हा, याच्यात काय घेतलं? तिच्यात मेकअपचे सामान आहे. मग एवढं. आणि माझी वॉश बॅग आहे याच्यात माझं आहे ना सगळं सामान आहे. अरे बॅग मध्ये ठेवत असते, वॉश बॅग सेपरेट नसते ठेवत. पण मग यामध्ये जागा नाही माझं. यात काय घेतलं का? कांदे. कांदे काहीच नाही झाले पाहिजे वांदे. आणि हर्षदने घेतली ही अंडरवेअर त्याची. अरे वेगळीच अंडरवेअर घ्यायची, दोन्ही साईड सारखीच आहे. 20 रुपयाची ती. खिचडी म्हणजे आम्ही कुठे थांबलो वगैरे ना असं टेकडीवर वगैरे आपण कसं भेळ केली होती तसं खिचडी. कुकर घेऊन जा ना. कुकर. ती घेतात एक पातेलं. आणि तुम्ही काड्या बिड्या घेणार होते ना आरोही? काड्या मी तुला तेच त्याच्यासाठीच बोलवत होती घरी. लवकर वरती काड्या आहे ते काढून घेते. रस्त्याने कुठं थोड्याफार काड्या सोबत घेऊन टाकू सगळी. आता मोकळीच तर आहे. 5 जण आहे आम्ही. गाडीवाला गाडी चालवल, बाजूला मी बसल आणि माग चालत बसते सगळे. मागची जागा मोकळीच राहती. गादी वगैरे टाकून घेणार आहे. आता आशिष आला ना वरच्या काड्या बिड्या गादी बिदी आताच सगळं सेट करून ठेवू. म्हणजे मॉर्निंगला आहे ना लवकर निघायचंय. मी सीएनजी पण टाकून आणलेलं आहे.
हर्षद भारी जमली माळ. आणि हर्षदचा प्लॅन आम्ही 4 टाइम कॅन्सल केला, परत 4 टाइम केला. फायनल काय डिसिजन झालं रे? फायनल डिसिजन हे झालं की मी गोव्याला येणार आहे आणि मी फर्स्ट टाइम गोव्याला चाललो. दादा तू? मी काय गेलोय 100 वेळेस. हा आता 11 वेळा चालला. मग नवस आहे माझा. आणि स्कूबी कुठे गेली पप्पा? कुठे पाहती कुठं जाऊन बसली. ए डुबे बघा पळाली मला बघून. आता काय ग स्कूबे, काय तुझं बाहेर चल मध्ये पळ. हर्षदने ना माझे मस्तपैकी शूज वगैरे पण धुवून टाकलेले. आणि हर्षदन मी ना आता गाडी आणायला चाललेलो आहे. आपली मोठी गाडी जी आहे ना ती गल्लीतच लावून टाकू म्हटलं, आणि सामान एकदा गाडीत टाकून घेऊ, आणि वाटलंच तर गल्लीत राहू देऊ गाडी, कारण तसं पण सकाळी लवकर निघायचं आहे. तर हर्षद आणि मी ना आता इथं गाडी घेऊन आलेलो आहे. हर्षदने मला वळवायला मदत केली. नेकचं हे कधी लावलं सीटांना? ते का अरे काल लावलं ते. हे कम्फर्टेबल असतं. नेक अशी दुखते ना तर हे ना वरती असतं थोडं, तर कम्फर्टेबल. ओके सर. आणि तुम्ही मँगो खाल्ला आणि शर्टला सगळे डाग पाडून घेतले. आणि जे बिनकामाचं सामान आहे ना, जसं की कवर, आपण तिकडे कुठे गाडी दाखवणार, त्यापेक्षा कवर वगैरे काढून ठेवू, हे ठेवू, म्हणजे गाडी स्वच्छ वगैरे करायला हे ना इझी पडतं. तर हे पण नको, हे पण नको, मला वाटतं कपड्यांनी पुसून घेऊ आपण लागेल तर. आम्हाला आहे ना हे सीट सुद्धा पाडायचे. तर आता ना आमचे आकाश भाऊ आले, जे उद्या गाडी घेणार. आकाश भाऊ मस्त एन्जॉय करायचं आपल्याला. 5-6 दिवस आहे बरं का तिकडे. फुल मज्जा करून घेऊ. असं आहे ना, टेड्या बिड्या आहे ना काढून ठेवू, आहे की नाही आकाश भाऊ? नाही काढून ठेवू. झाली जेवण वगैरे? एवढं वजन आहे, जेवढं वजन कमी करता येईल ना तेवढं वजन कमी करून टाकू आपण गाडीतलं, म्हणजे मोकळं चाकळ बसता येईल. हे थोडंसं ना रिक्लाईन करून ठेवू असं. आम्हाला ना तिकडे कॅम्पिंग वगैरे करणं आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं की काड्या बिड्या घेऊन टाकू सोबत, म्हणजे चुलीवर तिकडे आहे ना खिचडी मॅगी काही करायची इच्छा झाली ना तर करता आली पाहिजे. आणि फुल ॲडव्हेंचर करणार आम्ही, त्या हिशोबाने आमची प्लॅनिंग चालू आहे. थोडं टेड्यामध्ये ठेवून टाक बरं का. अरे चटाई वगैरे दे इकडं. टेडेल नाही यायचं का गोव्याला? तू दिलं नाही त्या पुढच्या फक्त बस. चटाई खाली टाकली असते आपण पहिली. ही बॅग आता आम्ही गाडीमध्ये टोटली सामान टाकून घेतलेलं आहे. एवढं जागा आहे ना आश्लेषाच्या त्यांच्या बॅगसाठी ठेवलेली आहे. बाकी हर्षद इथं बसणार आहे. हर्षदसाठी एकदम मोकळं जागा. आणि मागं त्याला चिप्स करून ठेवले मम्मी, म्हणजे त्याला खायची झाली, खात राहायची. टमाटे बिमाटे तिखट बिखट तुला जे खायचं ते मागं ते सगळं किचन. मी भेळ बनवून खाईल, खिचडी बनवून खाईल, चिप्स खाईल. मागं इथं डायरेक्ट पाण्याचं ATM आहे. पैसे टाकले की पाणी येतं. वाटलं तर लहानपणी मिथून तुला नाही असं होईल? असं जर असतं तर मीच नसतं ट्राय केलं. पाण्याचं ATM आपण त्याच्यामध्ये म्हणजे टाकला नाही अजून? टाकला. अच्छा. दुसरा दाखवून आपण व्हिडिओ. हे 10 लिटर बसलं का आता? अजून 10 लिटर बसलं. 10 रुपये 10 लिटर पाहिजे. मशीन भलतं हुशार आहे. हा ना, एक थेंब शिल्लक नाही पडत त्यातून. आम्ही ना आता पाण्याचा जार वगैरे भरून आणलेला आहे, म्हणजे टेन्शन नाही भावा. थांब मी कपडा देतो. चिखल लागला त्याला, जार पडला होता ना थोडासा. मॅडम झालं जार बीर सगळं आणलं. तू काय करते ते? तेलाची बॉटल त्यात. खिचडी करायला का? हा. उद्याच्या गोव्याच्या ट्रिपसाठी ना मी खूप जास्त एक्सायटेड आहे गाईज. आता खूप जास्त लेट झालंय, ऑलमोस्ट 11 वाजलेले आता. आणि उद्या आम्हाला लवकर निघायचं आहे, म्हणजे फर्स्ट टाइम गोव्याला चाललोय तर खूप जास्त मज्जा करणार आहे आपण, ॲडव्हेंचर करणार आहे. आणि सगळ्यात जास्त मज्जा कोणाला येणार माहिती का? ते आपल्या येणाऱ्या ऑडियन्सला, कारण त्यांना सगळं एक्सपिरियन्स करता येणार आहे आमच्यामुळं. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचा व्लॉग नक्की बघा, का व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो. आणि खूपच जास्त मज्जा करत करत आम्ही ट्रॅव्हल करणार आहे. ऑलमोस्ट 13-14 घंटे लागणार आहे आपल्याला गोव्याला पोहोचायला. आणि नाईटला जंगल बिंगल कसा होतो प्रवास, उद्याचा व्लॉग नक्की बघा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय लव यू अँड टेक केअर. आणि चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डेली व्लॉग बघत चला. सॉरी थोडंफार डिले होत होतो व्लॉगला, बट आता रेग्युलर व्लॉग येतील. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय लव यू अँड टेक केअर.